ते प्राणी ना माणसाला पाहून खूप घाबरत असतो. ते बघा भावांना हरण आहे का. आपल्या कामाची वेळ आता होऊन गेलेली आहे. नमस्कार मंडळी, कसं काय स्वागत तुमचं आमच्या नवीन ब्लॉग मध्ये. सगळ्यांना माझ्याकडून गुड मॉर्निंग. आणि मी तुम्हाला आमच्याकडची सकाळ दाखवतो. अशी होते. मला असं वाटतं मीच फक्त लवकर उठतो. त्या बघा आमच्या आळशी ताई आहे, हे तर आताच बाहेर होत्या, आताही इथे येऊन झोपलेले आहे. सगळ्यांना झोपायचेच काम आहे. इकडून ट्रॅक्टर येते वाटतं. बैठ अशी कंटिन्यू हवा चालत राहते. ते बघा ही इथं आमची सगळं एक झोपा काढू लागलेला आहे. हा ट्रॅक्टर चाललेला आहे. कुठं चालला काय माहिती. खाली घेऊ आता आनंद भरून वगैरे आनंद, मग शेतात पाणी वगैरे, कारण की आता सध्याला ऊन आहे. पाणी तर अजून काही आलेलं नाही चांगला, त्याच्यामुळं. चला तर आता आम्ही ब्रश वगैरे करून घेतोय. ब्रश कोलगेट ब्रश कुठं, ब्रश पण भेट. आता एक सोबत दोन कामं करतो. तोंड वगैरे काही धुत नाही, डायरेक्ट पाणी तापवायला ठेवतो. कसं ब्रश पण होऊन जाईल, आंघोळ पण होऊन जाईल. एका सोबत दोन दोन काम आहे का नाही. तर ही आहे आमची कळशी. याच्यात थोडं घाणगुण पाणी वाटतं. हे अंड्यात काढून होतो. अरे देवा, पाणी तर कशातच नाही. आमची इथं आंघोळ होऊन गेलेली आहे. आता मला देवपूजा करायची आहे बा. कुठं याला ठेवून देवपूजा झाली. आता पोटपूजा, लिव्हरची भूक लागलेली आहे. काय करते मग स्वयंपाकला? बटाट्याची भाजी, रश्श्यावाली लाल. हो का, किती वेळा? बस अर्धा तास. अजून वेळ लागणार आहे, अर्धा तास. पाणी पिऊन आपण पोट भरून घेऊ. नाही ठीक आहे चालेल. बरोबर. भावांना आता आमच्या कामाची वेळ झालेली आहे. आता आम्ही खाऊन पिऊन घेतलेलं आहे. तेव्हा अजून पण चालू आहे स्वयंपाक. आता आम्हाला आमचा डब्बा भरायचा आहे. डब्बा कुठे आहे मम्मी? त्याच्यात आहे का? हा, आमचा मिनी डब्बा इथून थोडा चेपलेला आहे, मानावर नव्हतो. हे बघा आमची इथं भाजी तयार झालेली आहे. आलूची भाजी. डब्बा शिला घेऊन टाकतो नाही का, कामातले बघा होऊन जात. पोहे घेऊ का मम्मी? अरे यार मम्मी. इथं आमचा डब्बा भरणं चालू आहे. चला भावना, आता आम्ही याला पॅकिंग करून घेतो आमची. आपल्या कामाची वेळ आता होऊन गेलेली आहे. आम्ही आमचा डब्बा भरून ठेवलेला आहे. आता फक्त चप्पल घालायची. चप्पल घालून झाली आम्ही लगेच निघू. तर आता डायरेक्ट 6-7 वाजता मी घरी येणार आहे. तोपर्यंत बाय बाय. तर भावांनो, आम्ही आता 7 वाजता आलेलो आहे घरी. डायरेक्ट कामामुळं माझं बेकार हाल झालेले आहे. बघा आमचे केस वगैरे, आमचे कपडे बिपडे चांगले. रोजचंच काम आहे हे भावांनो. आता कसं हातपाय धुवून घेतो, थोडं फ्रेश होतो, मग थोडं चांगलं वाटतं. माल उचलू कंबर दुखू लागली आमची. कमरेचा विषय. अरे हरण हो, तुम्हाला हरण दाखवतो. पण लांब आहे थोडी, दिसते का दिसत ते एकदम समोर बघा. ती आहे का, थोडी लांब आहे आमच्या शेताहून. ते बघा तिथे चरू लागली. ते प्राणी ना माणसाला पाहून खूप घाबरत असतो, म्हणून थोडं
ते आम्ही जवळ गेलो का ते असं पळत सुटतं डायरेक्ट लांब, डायरेक्ट चिंगाट पळत सुटतं ते. चला तर भावना आता आम्ही हातपाय धुवून घेतो आमचे. त्याच्यात पाणी वाटतं. आज मम्मीने ड्राम बाहेर ठेवला वाटतंय. आमची वॉच वल्ली होऊन जाईल. घालून गेलो तर भावांनो इथं आमचे हातपाय धुवून होऊन गेलेले आणि आमची संध्याकाळची देव पूजा पण होऊन गेलेली आहे. आता फक्त राहिलेली आमच्या कालच्या ब्लॉगची एडिटिंग. चला तर भावांनो भेटू तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय भावांनो.